ठरलं तर मग या मालिकेच्या 4 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये सायली अर्जुनवरती खूप चिडलेली असते आणि तुम्ही असेच राहा, हातातोंडाशी आलेला घास सोडून दिलात. ते पेंडंट इकडे आणलं असतं तरच उपयोग झाला असता, नाहीतर ते पेंडंट तिकडे ठेवून काय आता आहे. एरवी तर बरोबर शहाण्यासारखं सगळं वागता. आज काय झालं होतं तुम्हाला? आज का असे पुरावे तुम्ही हे तिथेच ठेवून आलात? असं म्हणत आता इकडे सायली खूप बडबडत असते. अर्जुनचं काहीही ती ऐकून घेत नसते आणि त्याच्यामुळे आता अर्जुन म्हणतो, "एक मिनिट, माझं म्हणणं तरी ऐकून घे." असं म्हणत तो आता सायलीच्या तोंडावरती हात ठेवतो आणि "मला बोलू दे बायको," असं सांगायला लागतो. तो सांगायला लागतो, "जर का आपण ते पेंडंट आणि तो तुकडा दोन्ही गोष्टी ज्या वेळेला कोर्टामध्ये सादर केल्या असत्या, तर त्यावेळेला जज साहेबांनी काय म्हटलं असते, की हे तुम्हाला कुठे सापडलं? आपण काय सांगितलं असतं, साक्षीच्या घरी आणि क्राईम सीनवरती तुकडा. साक्षीने कबूल केलं असतं का की हे पेंडंट तिचं आहे म्हणून? आणि क्राईम सीनवरचा तुकडा आपण त्या पोलिसांच्या ह्याच्यात सबमिट का नव्हता केला? याचं काय उत्तर द्यायचं आहे आपण? म्हणून ज्या वेळेला आपण कोर्टात जाऊ त्यावेळेला एक गोष्ट घडली पाहिजे, ते म्हणजे साक्षीने ते पेंडंट स्वतःच्या गळ्यात घातलं पाहिजे आणि त्या हिअरिंगला जर का तिने पेंडंट गळ्यात घातलं तर आणि तरच या सगळ्यामध्ये आपण तिला रंगेहात पकडू शकू." असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया म्हणते, पण इकडे सायली म्हणायला लागते, "पण तुटकं पेंडंट ती का घालेल? तुटकं पेंडंट घालून ती का येईल बरं?" यावरती अर्जुन म्हणतो, "ते आपल्याला करायला लागेल. ती का करेल, कसं करेल हे मला माहीत नाहीये. पण तिला हे करायला लावणं हे आपलं काम आहे आणि त्यासाठी आपल्याला हे करायला पाहिजे. तिने जर का गळ्यात पेंडंट घालून एंट्री केली कोर्ट रूममध्ये तर आणि तरच आपला प्लॅन यशस्वी होणार आहे. हे कसं करायचं ते आपण ठरवलं पाहिजे." असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, "एक गोष्ट मात्र नक्की, की तिने पेंडंट जपून ठेवलं होतं. तुटकं होतं तरी ते जपून ठेवलं होतं, कारण ती तिच्या आईची आठवण होती. अशाच इमोशन्सचा काहीतरी वापर करून आपल्याला तिला ते पेंडंट कोर्टामध्ये घालून यायला भाग पडायला लागेल आणि तरच आपल्याला या सगळ्यामध्ये आता फायदा होईल." असं म्हणत अर्जुनच्या वकिली डोक्याने अर्जुनने आता इकडे ही सायलीला समजावून सांगितलेलं असतं. इकडे तोपर्यंत आता रविराज ज्या वेळेला त्या गोळ्या प्रतिमाला द्यायला निघतात त्यावेळेला नागराज घाबरतो आणि जर का दादाने गोळ्यांचं नाव पाहिलं तर आपलं काही खरं नाही, असं म्हणत तो धावत पळत इकडे आता सुमनकडे येतो. सुमनला तो म्हणायला लागतो, "तुला कळतंय का सुमन? अगं दादा औषध देतोय वहिनीला. तुला जरा तरी काही वाटतंय की नाही? जबाबदारी सगळी तू घेतलेली असता दादा का गोळ्या देतोय वहिनीला? जा पटकन धावत पळत जा आणि त्या गोळ्या त्यांच्या हातातून घे आणि तू गोळ्या दे जा." असं म्हणत तो आता सुमनला धावत पळत तिकडे पाठवतो, जेणेकरून आपण चुकीच्या गोळ्या प्रतिमाला देतोय हे रविराजांच्या समोर आता येऊ नये. म्हणून आता तो धावत पळत येतो आणि त्याच वेळेला इकडे आता सुमन म्हणते, "भाऊजी, भाऊजी त्या गोळ्या द्या." "त्या गोळ्या मी देईन." असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सांगायला लागतं रविराज, "अगं असं काय करतेस सुमन? मी दिल्या काय? तू गेल्यास काय? दोन्ही गोष्टी एकच आहेत ना?" यावरती सुमन म्हणते, "भाऊजी, ही जबाबदारी मी घेतली की नाही? जर का ही जबाबदारी मी घेतलेली आहे तर तुम्ही देतलं तर मला वाईट वाटेल." यावरती रविराज म्हणतात, "घे बाई घे. तुला जर का हे नसेलच जमत ना माझं देणं तर तू घे. तुला तुझ्या वहिनीची इतकी सेवा करायची आहे तर तूच सेवा कर." असं म्हणत मग मात्र रविराज हार मानतात आणि हार मानत ते आता ते गोळ्यांचं पॅकेट तिच्याकडे देतात. गोळ्यांचं पॅकेट तिच्याकडे दिल्यावरती मग आता सुमन येते आणि आता प्रतिमाला गोळ्या देते. नागराजच्या हे पथ्यावरती पडतं, त्याला तेच हवं असतं आणि त्यानंतर तो सुटकेचा निश्वास सोडतो. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली यांच्याबद्दलची सगळी माहिती सांगण्यासाठी ज्या वेळेला प्रिया महिपत आणि साक्षी या दोघांना कॉल करते त्यावेळेला प्रिया सांगायला लागते, "तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आता हे दोघं जण तिकडून डायरेक्ट बाहेर गेले होते. कुठे गेले होते, काय गेले होते, घरामध्ये काहीच त्यांनी सांगितलेलं नाहीये आणि न सांगत होते की डॉक्टरांकडे गेले. आणि डॉक्टरांकडे का जातील घरामध्ये डॉक्टर असताना?" यावरती साक्षी म्हणते, "हे बघ प्रिया, तुला जर का खरंच काही महत्त्वाची माहिती सांगायची असेल तर तू सांगू शकतेस, पण जर तुझ्याकडे काही माहिती नसेल ना तर तू ती माहिती आम्हाला देऊ नकोस, कारण कसं आहे ना, आम्हाला या सगळ्यामध्ये तुझ्याकडून काही माहिती नको आहे. आम्हीच इथे खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहोत." यावरती महिपत तिला सांगायला लागतो, "हो, इथे आमचाच प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह होत नाहीये. आमच्याच घरात झाली चोरी." यावरती आता इकडे प्रिया म्हणते, "खरंच तुम्ही माझ्यावरती आता मस्करी करताय का? तुमच्या घरात आणि चोरी, आणि ते कसं शक्य आहे?" असं म्हणत प्रिया आता त्यांची मस्करी करायला लागते. यावरती साक्षी म्हणते, "झाले चोरी, तुला काय करायचंय?" त्यावरती प्रिया म्हणते, "मला विश्वासच बसत नाहीये." असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे साक्षी तिला आपल्या इथे झालेल्या चोरीचे फोटो पाठवते. एकूण एक फोटो ज्या वेळेला प्रियाकडे पोहोचतात ती प्रियाला कॉल करते, "बघ,
आता तरी बघ तुला विश्वास बसतोय का. असं म्हणत प्रिया ते फोटो पाहायला लागते. ज्या वेळेला प्रिया फोटो पाहते त्यावेळेला त्या फोटोमध्ये असलेल्या फुटप्रिंट ह्या सुद्धा प्रियाला दिसतात. आणि ज्या वेळेला त्या फुटप्रिंट दिसतात प्रिया म्हणते खरंच की चोर दबक्या पावलांनी येऊन आता गेला सुद्धा. असं म्हटल्यावरती मग आता महिपत म्हणतो झालं तुझं समाधान झालं असेल तर आता फोन ठेव, बस झालं. असं म्हणत प्रिया आता म्हणायला लागते हे बघा मला काय वाटतं माहितीये का, मी हे सगळं बघते आणि मग तुम्हाला कॉल करू का. यावरती आता साक्षी म्हणते ठेव आत्ता फोन ठेव, कारण आम्हाला बाकी सगळी महत्वाची सुद्धा कामं आहेत. असं म्हणत ती आता फोन ठेवायला सांगते. दुसऱ्या दिवशी सायली आता तुळशीला पाणी घालत असते. ज्या वेळेला सायली तुळशीला पाणी घालत असते आणि त्याच वेळेला इकडे आता ती पाहते तर काय तिला विमल दिसते आणि विमलची कंबर दुखत असते. विमल ज्या वेळेला सगळं अंगण झाडत असते त्यावेळेला सायलीला कळतं की विमलला खूप त्रास होतोय आणि त्यानंतर ती धावत पळते. ते विमलताई काय करताय तुम्ही, जा बरं तुम्ही आतमध्ये जाऊन आता बसा. असं म्हणत ती आता इकडे विमलकडे येते. त्यावरती विमल म्हणते सायलीताई मी पटकन आटपते आणि पटकन आटपून नंतर आता आत जाईल. त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते विमलला सायली हे बघा मी बहिणीच्या नात्याने तुम्हाला सांगत आहे, बहिणीच्या नात्याने जर का सांगते आणि हे तुम्हाला ऐकायचं नसेल तर मात्र आता मी तुम्हाला मालकिणीच्या नात्याने सांगेन. आत्ताच्या आत्ता तुम्ही जा बरं इथून. असं म्हणत सायली आता विमलला चांगलीच ओरडते आणि विमलकडे कोणताही पर्याय नसतो. विमल आराम करायला निघून जाते. विमल आराम करायला निघून गेल्यावरती सायली आता हातामध्ये झाडू घेते आणि झाडू हातामध्ये घेऊन आता सायली सगळं अंगण झाडायला लागते. त्याच वेळेला अर्जुनने काल रात्री घातलेल्या शूजचे जे काही ठसे असतात ते ठसे आता तिकडे उमटलेले असतात आणि प्रिया नेमकी तिकडे येते. तिला कालच आता महिपत आणि साक्षीने फोटो पाठवलेले असतात. त्या फोटोमध्ये त्यांच्या घरात असलेले फुटप्रिंट आणि त्या फोटोमध्ये असलेल्या फुटप्रिंट सोबत इथे आपल्याकडे असलेले फुटप्रिंट हे मॅच होत आहेत हे प्रियाच्या लक्षात येतं. म्हणून ते फुटप्रिंट कसले आहेत असं बघत बघत ती आता अर्जुनच्या शूजच्या जवळ येते. तोपर्यंत सायली आता जे फुटप्रिंट असतात ते तर साफ करून टाकते, हातात झाडू घेते, भरपूर सारं पाणी टाकते आणि सगळ्या फुटप्रिंट क्लिअर करते. पण अजूनही त्या आता ज्या शूज आहेत त्याला चिखल लागलेला असतो आणि त्याच्यावरती ते चिखल तसाच असतो. तो चिखल महिपतने पाठवलेल्या फोटोमध्ये प्रिया बघते आणि नाही नाही म्हणजे काल महिपतच्या घरी हा अर्जुनच गेला होता हे 100%. ही गोष्ट त्या महिपत चिकरेला कळवायला पाहिजे की मी किती काम करते. नाही नाही आत्ताच्या आत्ता मला हे शूज घेऊन जायला पाहिजे आणि ते शूज आता इकडे फोटो काढून किंवा महिपत चिकरेपर्यंत पोहोचते केले पाहिजेत. हुशार सायली हे सगळं पाहते आणि प्रिया एरवी कधीही काम करत नाही आणि आज तिला काय झालंय असं म्हणत ती आता प्रियाकडून ते शूज काढून घेते. प्रिया म्हणते अगं घाण झालेत ना म्हणून धुते. यावरती सायली म्हणते तुला धुण्याची काही गरज नाहीये, माझ्या नवऱ्याचे शूज आहेत ना मी धुवीन, तुला दुसरी कोणती कामं आहेत तर कर किंवा बाकीच्यांचे शूज आहेत ते धुवून टाक. असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते असं काय करतेस, अगं मला काहीतरी काम पाहिजे मी धुते ना. यावरती सायली म्हणते जा मग स्वयंपाक खोलीमध्ये भाजी चिरून ठेव. असं म्हणत ती प्रियाच्या हातातून अर्जुनचे शूज हिसकावून घेते आणि शूज हिसकावून ती आता बॅक साईडला पाहते. अरे बापरे याला तर चिखल लागलाय. म्हणूनच या सगळ्यामध्ये प्रियाने आता इकडे हे फुटप्रिंट बघत होती का काहीतरी गडबड आहे. सायली हातातलं काम अर्धवट टाकते, ताबडतोब एक पिशवी घेते, पिशवीमध्ये शूज टाकते आणि शूज आपल्या रूममध्ये घेऊन जाते. इकडे तोपर्यंत प्रिया बेचैन होते. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला लक्षात येतं की हे सगळं काहीतरी गडबड आहे. ती लगेचच महिपतला कॉल करते, साक्षीला कॉल करते आणि साक्षी तू काल जे फुटप्रिंट पाठवलेस ना ते फुटप्रिंट इकडे अर्जुनच्या फुटप्रिंट सोबत मॅचिंग झालेले आहेत. तू आधी फोन स्पीकरवरती टाक म्हणजे अण्णांना सुद्धा आता कळू दे की मी किती मोठं तुमचं काम करते आणि माझ्यामुळे तुम्हाला किती मदत होते. असं म्हणत आता इकडे साक्षी सांगायला लागते तू जर का खरं बोलत असशील तर ठीक आहे, पण तू जर का खोटं बोलत असशील ना तर अण्णा तुझी अशीच वरात काढतील, लक्षात येतंय का तुझ्या. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली येते आपल्या रूममध्ये. सायली आपल्या रूममध्ये येते आणि ते घाणेरडे शूज पिशवीत घेऊन आल्यामुळे अर्जुन म्हणतो काय चाललंय हे तुझं, हे ठेव शूज बाहेर. त्यावरती मग आता सायली सांगायला लागते नाही हे शूज इथेच राहणार. आता मुळातच अर्जुनला कळत नाही नक्की चाललंय तरी काय. इकडे तोपर्यंत महिपत म्हणतो ए चिचुंदरी काहीतरी तोंडाला येईल ते काय बोलतेस, त्याच्या शूजचे कसे काय ते फुटप्रिंट असतील. यावरती आता इकडे प्रिया सांगते माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही एक काम करा तुम्ही डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करा. यावरती महिपत म्हणतो अगं ए बाई पोलीस कंप्लेंट करायची असती तर कधीच केली असती. पोलीस कंप्लेंट केली तर माझे सगळे काळे धंदे बाहेर येतील आणि 113% अर्जुनला माहित नाही पण मला जेल मात्र नक्की होईल, कळतंय का. असं म्हणत आता इकडे महिपतने चांगलंच प्रियाला फटकारलेलं असतं.
त्यावरती मग आता साक्षी सांगते, हे बघ, तुला जर का खरंच असं वाटतंय तर तू या सगळ्यामध्ये आता मला पुरावे आणून दे, पुरावे आणून दे आणि मग त्यानंतर काय करायचंय ते आपण बघूया. असं म्हटल्यावरती मग आता इकडे पुरावा काय आणायचा हे प्रियाला कळत नसतं. प्रिया म्हणते, ठीक आहे, मी या दोघांवरती पाळत ठेवते आणि बघते काय करायचं ते. महिपतला अजूनही विश्वास बसत नसतो की या सगळ्यामध्ये आता प्रिया जे बोलते ते खरं आहे. आणि त्यावरती सायली नेमकी तिच्या रूममध्ये कॉफी घेऊन येते, कारण सायलीला संशय आलेला असतो काहीतरी गडबड आहे, प्रिया कुणाशी तरी काहीतरी बोलत आहे. आणि त्यामुळे सायली आता दाराच्या बाहेर येऊन ऐकायला लागते. तर प्रियाचं कुजबुजणारं बोलणं तिला ऐकू येतं. काहीतरी बोलत आहे, कुणाला फोन केला असेल काय? सायलीच्या मनामध्ये एक न 100 शंका यायला लागतात. बरं, तोपर्यंत इकडे आता हे दोघं जण बोलत असतात आणि त्याच वेळेला इकडे प्रियाला साधारण चाहूल लागते आणि ती फोन ठेवते. फोन ठेवल्यावरती आता इकडे प्रिया म्हणते, काय चाललंय काय? तू का या सगळ्यामध्ये आता इकडे माझ्या मागे लागलेली आहेस? तू का या सगळ्यामध्ये आता इकडे थांबायला लागली आहेस? जा, माझं बोलणं चोरून ऐकत होतीस का? यावरती सायली म्हणते, मी तुझं बोलणं चोरून का ऐकीन? कारण ज्या वेळेला मी आले तेव्हा तू ऑलरेडी फोन ठेवलेला होतास. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, हां ठीक आहे, फोन ठेवला होता ना, मग आता या सगळ्यामध्ये तू पडली नाहीस तरच बरं आहे. असं म्हणत प्रिया आता तिला बोलत असते, पण प्रियाला कुठेतरी डाऊट आलेला असतो की हिने आपलं बोलणं ऐकलंय की काय, नक्की काय झालंय? प्रियाला काहीच कळत नसतं. तोपर्यंत मग आता इकडे सायली तिला गोल 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 घुमवते आणि त्यानंतर सायली आपल्या रूममध्ये निघून जाते. रूममध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो, बायको तुझं काय चाललंय? मला खरंच कळत नाहीये की तू काय करतेस ते. म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ते शूज इकडे आणणं, ते शूज इथे ठेवणं, मला खरंच कळत नाहीये नक्की तुझ्या मनात तरी काय चाललंय. यावरती सायली म्हणते, मी तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगते. तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आता प्रिया आहे ना, बाहेरच्या इकडे आता तुमचे जे फुटप्रिंट पडले होते किंवा तुमच्या शूजला जी माती लागली होती ती निरखून निरखून पाहत होती. मग मला संशय आला, या प्रियाला काहीतरी डाऊट आलाय का, किंवा प्रियाला काही गोष्टी कळल्यात का? म्हणून मी आता तिचा पाठलाग करत होते. तिच्या रूममध्ये गेले तर ती कुजबुजत्या आवाजामध्ये कुणाशी तरी काहीतरी बोलत होती आणि त्यानंतर मग आता तिने फोन ठेवला. मला असं वाटते की ती त्या शूज बद्दलच बोलत असेल. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, काय बोलते शूज बद्दल? आणि त्यावरती मग आता ती सांगते, हो. त्यानंतर ती तुमचे शूज घेऊन आता काहीतरी करत होती. मी ते शूज तिच्या हातातनं हिसकावून तर घेतले, पण पण मला संशय आहे की ही काहीतरी आता इकडे त्याचबद्दल पुरावा शोधत आहे. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, कमाल झाली कमाल, म्हणजे सायली 2.0 आता डिटेक्टिव्ह पण झालेली आहे. सायली म्हणते, अर्जुन सर थट्टा मस्करी करू नका आणि या सगळ्यामध्ये मला आता तुम्ही जास्त काही हरभऱ्याच्या झाडावरती चढवू नका. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, नाही, हरभऱ्याच्या झाडावरती नाही चढवत आहे, खरंच खूप मोठी डिटेक्टिव्हची कामगिरी तू केलेस. हे शूज तिच्या हातात लागले असते तर तिला आयत्या हातात कोलीत मिळालं असतं. असं म्हणत अर्जुन सायलीचं कौतुक करतो. बोल बायको, तुला या सगळ्यामुळे काय ट्रीट देऊ? यावरती सायली म्हणते, मला ट्रीटची खरंच काही गरज नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, असं कसं? तुम्हाला ट्रीटची गरज नसली तरी मला तुम्हाला ट्रीट द्यायची आहे आणि उद्या आपण छानपैकी बाहेर जेवायला जायचं आहे, आपलं यश सेलिब्रेट करण्यासाठी. प्रिया दाराच्या बाहेर उभं राहून यांचं बोलणं चोरून चोरून ऐकत असते आणि ती विचार करते, म्हणजे ह्यांना नक्कीच काहीतरी यश मिळालंय आणि तेच यश सेलिब्रेट करण्यासाठी हे आता जर का चालले असतील तर आता मला महिपतपर्यंत ही बातमी कळवायला पाहिजे. महिपतला ही बातमी सांगायला पाहिजे, कारण डायरेक्ट त्याला जर का ही बातमी कळली तर माझ्याच अंगाशी येईल. असं म्हणत प्रिया आता लगेचच महिपतला कॉल करायला निघते. तोपर्यंत महिपत दामिनीकडे आलेला असतो. दामिनीकडे ज्या वेळेला महिपत येतो त्यावेळेला तो दामिनीवरती चिडतो. काय करताय तरी काय? हातावरती हात देऊन नुसत्या बसून राहिलेले आहात. तुम्हाला काही पडलेलंच नाहीये. तो अर्जुन सुभेदार येतो काय, काय करतो काय? आणि मला तर कळतच नाहीये, कोर्टात तुम्ही काय आर्ग्युमेंट करताय? आज तर माझ्या घरात चोरी झाली, चोरी, इथपर्यंत सगळ्यांची मजल गेली. असं म्हटल्यावरती आता इकडे दामिनी म्हणते, तुमच्या घरात जर का चोरी झाले तर इथे येऊन काय करताय? जाऊन पोलीस कंप्लेंट करा. यावरती मग आता महिपत म्हणतो, पोलीस कंप्लेंट कधीच केली असती, पण या सगळ्यामध्ये आता पोलीस कंप्लेंट केलं तर मीच 113% अडकून मीच जेलमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पोलीस कंप्लेंट करून काही उपयोग नाहीये. यावरती दामिनी म्हणते, कळतंय ना, इतकं तर कळतंय ना तुम्हाला की तुम्ही पोलीस कंप्लेंट करून काही उपयोग नाहीये ते. मग मग जरा शांत घ्यायला शिका, जरा शांत राहा, शिक रे, उगाचच काहीतरी करू नका. यावरती मग आता महिपत म्हणतो, अहो मग माझ्या घरात चोरी झाले त्याचं काय? यावरती दामिनी सांगते, याचा सुद्धा माइंड गेम सारखा उपयोग करायचा. यावर महिपत माइंड गेमचं नाव काढल्यावर चिडतो, भास करा तुमचा माइंड गेम. अहो मागच्या वेळेला सुद्धा आता विलासच्या बॉडीच्या प्रकरणात माइंड गेम खेळलात
हा माइंड गेम कुणाच्या अंगाशी आला? माझ्याच अंगाशी आला ना. यावरती दामिनी सांगते यावेळेचा माइंड गेम अर्जुनवरती उलटवायचा आहे आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये अडकवायचं आहे. असं म्हटल्यावर यावरती दामिनी आता इकडे सांगायला लागते की मी तुम्हाला सांगते काय प्लॅन आहे ते. असं म्हटल्यावरती दामिनी आता एक खूप मोठा माइंड गेम खेळणार असते आणि त्या माइंड गेमबद्दल ती आता महिपतला विश्वासात घेते आणि महिपतला विश्वासात घेतल्यावरती मग आता ती तिचा प्लॅन सांगते. बरं, तिचा प्लॅन कळल्यावरती मग आता इकडे महिपत म्हणतो हे बरोबर आहे, होईल सगळं, हा प्लॅन आपल्यावरती तर उलटणार नाहीये ना. यावरती दामिनी म्हणते बिलकुल नाही, सगळं काही ठीक होणार आहे, मी सांगितल्याप्रमाणे सगळं करा. असं म्हटल्यावरती मग आता इकडे महिपत खूपच खुश होतो आणि आता तो लगेचच या सगळ्यामध्ये लगेचच तिचं ऐकायला तयार होतो. हे सगळं झाल्यावरती इकडे आता दोघांचा प्लॅन ठरतो. मग आता इकडे जे काही प्लॅननुसार करायचं आहे ते सगळं दामिनी त्याला सांगते आणि या वेळेला आपला वार खाली जाणार नाही हे पण 100% सांगते. बरं, तोपर्यंत प्रिया आता रूममध्ये येते आणि काय करू, हे अर्जुन सायली जर का उद्या बाहेर फिरायला गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. यांना उद्या बाहेर फिरण्यापासून मला थांबवायलाच पाहिजे. हे जर का बाहेर गेले आणि सगळा प्लॅन फ्लॉप झाला तर महिपत शिकरेच्या गळ्यावरती फास आवळला जाईल. इतकंच नाही तर त्याच्यानंतर तो फास माझ्या गळ्याशी येईल. काय करू काय करू, प्रियाला काही सुचत नसतं. यांना जाऊ द्यायचं नाही इतकं मात्र तिला माहिती असतं. त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. तोपर्यंत ती आता महिपतला कॉल करते आणि म्हणते तुम्हाला दरवेळेला वाटतं ना मी काही करत नाही, दरवेळेला मला टोमणे मारताना, तर मी आत्ता प्लॅन केलेला आहे तो प्लॅन तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला लक्षात येते हे दोघं जण बाहेर फिरायला चाललेत, त्यांना सेलिब्रेट करण्यासाठी. नक्कीच काहीतरी असणार आहे. मी त्यांचं बोलणं चोरून ऐकत होते. त्यांना बाहेर जाऊन द्यायला नको, जेणेकरून आपल्याला त्यांचा प्लॅन फ्लॉप करता येईल. महिपत म्हणतो ठेव तू फोन आता. तोपर्यंत इकडे आता सायली आणि अर्जुन रोमॅन्टिक झालेले असतात आणि अर्जुन सांगतो आज आपण ज्या वेळेला रोमॅन्टिक डेटवरती चाललोय तेव्हा ना केसचा विषय ना घरचा विषय ना कोणाचाही विषय काढायचा आहे आणि फक्त आपण आपली डेट एन्जॉय करायची आहे. यावरती सायली सांगते आपण आपल्या भविष्याबद्दल बोलायचं आहे आणि भविष्याबद्दल बोलताना दोघांचा नाही तिघांचा विचार करायचा. यावरती अर्जुन म्हणतो तिघांचा. यावरती सायली चक्क लाजते आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो बायको म्हणजे मला जे वाटतंय ते. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो म्हणजे आपल्या येणाऱ्या बाळाचा विचार करतेस. यावर सायली चक्क लाजते. सायली आपल्या प्रेग्नन्सीची न्यूज आता अर्जुनपर्यंत अशी काही पोहोचवते आणि अशी काही लाजते की अर्जुन खूपच खुश होतो. तोपर्यंत इकडे चैतन्य येतो आणि अर्जुन हे बघ दामिनीने आपल्याला नोटीस पाठवले आणि उद्याचं हिअरिंग ठेवले. अर्जुनला धक्का बसतो.